आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत. हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत. फेब्रुवारीचा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल. किसान सन्मान योजना, लाडक्या भावांची योजना, लाडक्या ज्येष्ठांची योजना, वयश्री योजना, तीर्थदर्शन योजना, किती योजना केल्या. मन चंगा तो कटौती में गंगा. आपल्या कोणी सांगितलंय? संत रविदास महाराजांनी. या ओवीमधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं ते संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की संत रविदास महाराजांची जयंती आपण तर करत होतो, परंतु ही राहुल लोंढे पण आहे बसलाय, ही जयंती शासकीय झाली पाहिजे, महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती. माळवे कुठे गेले? आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं. मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो. नमस्कार सगळ्यांना. आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आदित्य मॅडम म्हणाल्या होत्या की 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन जेव्हा असतो त्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप होणार आहेत. तर सगळ्या महिलांना आनंदाची गोष्ट आहे. उद्या सगळ्या महिलांना पैसे वाटप होतील. आजपासूनच पैसे वाटप चालू झालेलं आहे. तुम्हाला मी प्रूफ सहित दाखवणार आहे. आजच्या डेट सहित किती पैसे आले, काय आले सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे ते सगळ्यांची वाट पाहत होते सगळे. त्या फेब्रुवारीच्या हप्त्याचा तो हप्ता आता या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये 8 मार्चच्या दरम्यान यायला चालू झालेला आहे. आज बऱ्याच महिलांना पैसे आलेत. तर आज होता पहिला टप्पा. ठीक आहे, आता असेच 2-3 टप्पे येतील आणि सगळ्या महिलांना पैसे मिळून जातील. उद्या काही महिलांना पैसे येतील, परवा काही महिलांना पैसे येतील, पण पैसे जाते मिळणार. तुम्हाला आता मी प्रूफ दाखवत आहे. बघा, नक्की बघा. डेट सहित प्रूफ आहे. किती पैसे आले ते पण सांगतो तुम्हाला. बघा, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ₹1500 क्रेडिटेड ऑन युअर अकाउंट ऑन 7/3/25. बघा, म्हणजे आज 7 तारखेला 7 मार्चला जे पैसे आलेले तुम्हाला प्रूफ आहे आपला हा. आणि ₹1500 म्हणजे फक्त फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. तुम्हाला मार्चचा हप्ता अजून आलेला नाहीये. आता हे काही महिन्यांना ₹1500 आले, तर काही महिन्यांना ₹3000 येतील का ते उद्या कळेल आपल्याला. उद्या काही टप्प्यात पैसे येणार आहेत. ठीक आहे, तर उद्या किती पैसे येतात ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट जर तुम्हाला भेटत राहतील. बघा, आज पहिला टप्पा महिन्याचा खात्यात जमा झालेला आहे. त्यामुळे पहिला टप्पा ज्या महिन्यांना आज पैसे आलेले आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे. आता अर्ध्या महिन्यांना किंवा बाकीच्या महिन्यांना उद्या पैसे येतील, काही महिन्यांना परवा. तर आदित्य मॅडम यांनी म्हणल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलं आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा जागतिक महिला दिनाच्या त्या दिवशी पैसे वाटप होतील. अजूनही पैसे वाटप चालूच आहे. आज काही महिलांना पहिला टप्पा चालू झालेला आहे, त्यामुळे आजपासून पैशाला चालू आहे. तुम्हाला पैसे नक्कीच येणार आहेत. ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला त्यांना पण येणार आहेत. सगळ्यांना पैसे मिळतील. फक्त आता काही ज्या अपात्र महिला आहेत त्या महिला आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत बाबा, तुम्ही त्यात आहात का अपात्रमध्ये, कसं चेक करायचं ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तसेच आता ही लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही असं पण तुम्ही ऐकलं असेल एकनाथ शिंदे यांना बोलताना, की ही जी योजना आहे ती कधीच बंद होणार नाही. ही पुढच्या 5 वर्षाची तरतूद जी आहे ती करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पुढच्या 5 वर्ष योजना चालू राहील. फक्त तुम्हाला काही कामं करायची जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळणार आहे की आपण अपात्र आहोत की पात्र आहोत. पुढचे 5 वर्ष तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे कसं चेक करायचं सांगते. मग पहिलं तर गोष्ट तुमचं जे काय म्हणतो आपण अर्ज पडताळणी जी आहे ती झालेली आहे. परत फेर पडताळणी आपण त्याला म्हणतो ती पण झालेली आहे. त्यामध्ये जर तुम्ही अपात्र ठरला असेल तर तुम्हाला काय काय चेक करायचं मी सांगते. म्हणजे तुम्हाला पैसे येणार नाहीत फेब्रुवारीचं, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आता मी काय गोष्ट सांगते व्यवस्थित ऐका आणि बघा. मग तुमच्या घरात 4 चाकी असेल, ठीक आहे, तुमच्या घरात कोणाच्या नावावर 4 चाकी असेल तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तसेच तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत असेल, जसं की खासदार असेल, आमदार असतील किंवा कोणी सरकारी नोकरीत होऊन गेले असेल, आता रिटायर असतील पण त्यांना पेन्शन चालू असेल, अशा पण काही व्यक्ती तुमच्या घरात असतील तर मात्र तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत.
ठीक आहे, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फेरपडताळणीमध्ये झालेल्या आहेत, निष्पन्न झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे थेट. तसेच ज्यांच्या घरात 4 चाकी आढळले आहे त्यांना थेट अपात्र केलं आहे. ठीक आहे. तसंच अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काही दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय, जसं की संजय गांधी निराधार योजना, तरी त्याची पण पडताळणी झाली आहे. त्याचा पण जे आहे त्या अर्जाची फेरपडताळणी झाली आहे. त्यामुळे त्यात पण तुम्ही असाल. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय ज्यात तुम्हाला 1500 पेक्षा जास्त पैसे मिळतात, अशा पण महिलांना त्यांनी थेट अपात्र केलेलं आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेची पण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पण फॉर्म भरला असेल किंवा लाभ घेत असाल, तर इथून पुढे तुम्हाला तो लाभ मिळणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद होणार आहेत. फक्त तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतील. ठीक आहे. हे लक्षात घ्या. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला चेक करायचं आहे आपण इथं कुठं आहोत का. जर असाल तर तुमचे पैसे बंद झालेले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्त्याचा वाट बघणं सोडून द्या. पण ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारीपर्यंत हप्ते आले आणि कोणाच्या घरात 4 चाकी नाही आहे, इन्कम टॅक्स भरत नाही, त्या महिलांना मात्र इथून पुढे पैसे मिळत राहतील. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यावरनं तुम्हाला कळणार आहे की आपण अपात्र आहोत की पात्र. जर तुम्हाला हप्ता आला फेब्रुवारीचा तर मात्र तुम्ही पात्र आहात. तुम्हाला इथून पुढचे पण हप्ते मिळत राहतील. पण जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण नाही आला तर मात्र तुम्ही अपात्र आहात असं समजून घ्या. ठीक आहे. ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला आणि फेब्रुवारीचा पण हप्ता नाही आला त्या मात्र अपात्र आहेत. ठीक आहे. ज्यांना जानेवारीचा हप्ता आला आणि त्यांना फेब्रुवारीचा पण हप्ता आला असेल येईल तेव्हा त्या मात्र पात्र आहेत. पण ज्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता येणार नाहीत त्या महिला थेट अपात्र असू शकतात. मागच्या महिन्यात बऱ्याच फेरपडताळण्या झाल्या, त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना अपात्र केले गेले आहे. सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जिल्ह्यातनं अपात्र महिला ज्या त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आला नसेल तर तुम्ही अपात्र असू शकता. ठीक आहे. तर पैसे आहेत वाटप चालू झालं, सगळ्यांना माहिती आहे. तर उद्या बऱ्याच महिलांना पैसे येतील. तर उद्या किती पैसे येतात ते बघा. आज ते 1500 रुपये आले म्हणजे फक्त फेब्रुवारीचा हप्ता. आधी मॅडम म्हणाले 3000 म्हणजे फेब्रुवारी प्लस मार्च असे पैसे येतील. पण सध्या तरी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता आहे. तर उद्या बघूयात आपण किती पैसे, कोणत्या महिन्याला किती पैसे येतात. 3000 येत आहेत का 1500 येतात, काय आहे ते बघत. तर तुम्हाला पैसे आल्याला कमेंट करा. हे व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला किती पैसे आले आहेत आणि तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता. म्हणजे काही जिल्ह्यात अजूनही पैसे वाटप झाला नाही. जसं की मला खूप सारा कमेंट्स आला की परभणी जिल्हा, सिन्नर, नाशिक जिल्हा ह्याच्यात आहेत पैसे आले नाहीत अजून जिल्ह्यामध्ये. तर तुमचा जिल्हा कोणता, तुम्हाला पैसे आला का ते कमेंट्स करून सांगा आणि किती पैसे आले ते पण सांगा. म्हणजे बाकीच्या महिन्याला पण कळेल नक्की किती पैसे येतात आणि कुठल्या महिन्याचे पैसे येतात. ठीक आहे. आता काही महिन्यांचे जानेवारीचे हप्ते राहिले असतील. ठीक आहे. ज्यांचे जानेवारीचे हप्ते राहिले असेल त्यांना 3000 येऊ शकतात जानेवारी प्लस फेब्रुवारी. ठीक आहे. पण ज्यांना जानेवारीचा हप्ता पूर्ण मिळालेला आहे जानेवारीपर्यंत हप्ते, त्यांचा फक्त फेब्रुवारीचा हप्ता आला त्यांना 1500 रुपये मिळणार. आणि आपण बघूयात की ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला त्यांना जानेवारी प्लस फेब्रुवारीचा 3000 रुपये मिळतात का. लक्षात घ्या. तुम्हाला जेवढे पैसे येतील तेवढे कमेंटमध्ये सांगा. 3000 आले असतील, 1500 आले असतील ते कमेंट करा. आणि तुमचा जिल्हा कोणता तो पण कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या महिलांना पण आयडिया येईल की बाबा कुठल्या जिल्ह्यात पैसे वाटप चालू झालं, किती पैसे वाटप होत आहेत. ठीक आहे. नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. खूप सपोर्टची गरज आहे. तसेच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून बाकीच्या महिलांना पण ही माहिती जी आहे ती कळेल आणि त्यांना पण त्यांच्या मेसेजवर किंवा त्यांच्या फोनवर लक्ष ठेवतील, जेणेकरून पैसे आले की नाही त्यांना पण कळणार आहे. ठीक आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.